नाही का? मी सेवेकरता जो अभंग निवडला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून भगवंताचं यथार्थ वर्णन करतात. सजनो, काल्याच्या कीर्तनाचा विषय ठरलाय. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने नामाचं महात्म्य सांगावं, 7व्या कीर्तनकाराने मागणी मागावी, मधल्या कीर्तन असं नाही. काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुडी. भगवान कृष्णानं गोकुळामध्ये जे काही चरित्र केलं त्या चरित्राचं उच्चारण आज या ठिकाणी करायचं आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन, काल्याचं कीर्तन म्हणजे पगाराचं कीर्तन. काल्याच्या कीर्तनाचे अनेक फायदे आहेत. माय माऊल्यानं तुमची संख्या जास्त आहे म्हणून एक फायदा सांगतो, लक्षपूर्वक ऐका. काल्याच्या कीर्तनाचा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे माय. ज्या बाईनं जीवनात सोनं चोरलं, काय म्हणतो मी, ज्या बाईने जीवनात सोनं चोरलं आणि सोनं चोरून जर काल्याचं कीर्तन ऐकलं तर तिला सोनं चोरण्याचं पाप लागत नाही. मग सोनं चोरत जा आणि कीर्तन, वा रे वा, योगीजींना म्हणा असाच बाबा आणत जा. कामाचं सांगणारा बाबा पाहिजे. मायबाप, काल्याच्या कीर्तनाचा विषय ठरलाय परमात्म्याचं रसभरीत चरित्र वर्णन करायचं. पण तत्पूर्वी ज्या परमात्म्याच्या बद्दल म्हटलं जातं, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुच्छ रघुराया. ज्या महाराज, मला एक गोष्ट सांगा ना, या पृथ्वीचं आपल्याला वर्णन नाही करता येऊ शकत. याची लांबी रुंदी, वरचा भाग खालचा भाग नाही आपल्याला मोजता येऊ शकत. किती बोर घेतला म्हणजे खाली जमिनीला छेद करून जाईल. किती आपण वर उडत गेलो म्हणजे आपण पृथ्वीच्या बाहेर जाऊ. मला एक गोष्ट सांगा, याची व्याप्ती करता येत नाही. अशा कितीतरी पृथ्व्या, असे कितीतरी ब्रह्मांड, त्या परमात्म्याचं असं वर्णन आहे. सजनो, परमात्म्याचं लग्न ठरलं, परमात्मा लग्न मंडपात आले आणि मग लक्ष्मी पण लग्न मंडपात आहेत. मध्ये अंतरपाठ धरलेला आहे आणि त्या अंतरपाठाच्या आतून मग लक्ष्मीनं मेसेज केला परमात्म्याला, लग्नाची व्यवस्था फार सुंदर केली आहे तुम्ही, मंडप तर इतका गोड घातलाय ना, काय सांगू तुम्हाला. जेवणाचे व्यंजनही छान आहेत, बँड सुंदर लावलाय, मंगलाष्टक म्हणण्याकरता ब्राह्मण सुंदर बोलवलेत, सारा नियोजन चांगलं आहे, व्हिडिओ कॅसेट, फोटोग्राफर सारे लोक चांगले आहेत. पण आज लग्नामध्ये एक उणीव आहे. काय उणीव आहे? परमात्म्यानं विचारल्याबरोबर मला लक्ष्मीनं सांगितलं, प्रभू सारं इथं, पण ज्याने मला जन्म दिला ना ते माझे पिताश्री या लग्न मंडपात नाहीत. त्यांची उणीव मला भासते, त्यांची आठवण मला येते. बरं, परमात्म्यानं सांगितलं तू तुझ्या बापाला बोलवण्याच्या नादात पडू नको. लक्ष्मी म्हटली मला काय माहीत नाही, माझे वडील आले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. परमात्म्यानं सांगितलं ठीक आहे. स्वर्णाक्षरात पत्र लिहिलं, वायुदेवतेच्या हातात दिलं आणि वायुदेवतेनं लक्ष्मी मातेच्या वडिलांपर्यंत पत्र पोहोचवलं. आता लक्ष्मी मातेचे वडील काही एकटे नाहीत बरं का, ते 7 भाऊ आहेत. लक्ष्मीच्या वडिलांचं नाव समुद्र राजा आणि जसे 7ही 7 समुद्र निघाले, आता एक समुद्र आला तर शिंदखेडा राहील का? 7ही एकत्रित आले. येताना पहिले बँडवाण्यानं पाहिले, बँडवाला ढांगेत डांग घरी, बँडवाला पडताना बामणानं पाहिला, बामण सर्वांच्या आधी घरी. महाराज काय सांग, आता ते लग्नात कसं राहतं ना, जो तो त्याच्या मस्तीत राहतं. लग्नाच्या पद्धती आता जसा कालमान बदलत चालला ना, तशा लग्नाच्या साऱ्या पद्धती बदलत चालल्या. नवीन नवीन येतं आहे सारं, जुनं जातं नवीन येतं. पूर्वी लग्नात जुन्या काही चुकीच्या पद्धती होत्या, त्या मुडल्या, पण नवीन ॲड झाल्यावर का लग्नात सर्वात महत्त्वाची पद्धत आणि जुनी पद्धत जी घातक होती, काय, मुलीच्या बापाला किंवा मुलाच्या बापाला एक पोतभर नारळ आणावं लागायचे आणि मग सर्व लोकांना सोडून जावई कुठं लग्न मंडपात जेवायला बसला त्याला शोधावं लागायचं आणि मग त्याला ते नारळ लावावं लागायचं. मग त्या 20 रुपयाच्या नारळावर हा शेंबड्या खुश व्हायचा. काय ते अत्यंत चुकीची पद्धत बरं का. पोतं नारळ लागायचं, एखादा जावई सुटला ना तो भरेल डेगीत पाय घालून द्यायचा. इतकं विचित्र काम होतं महाराज, अवघड समस्या बरं का. ही पद्धत गेली, अशा अनेक पद्धती गेल्या, पण नवीन आल्या बरं का. आता एक पद्धत आली बघा, कोणती माहिती आहे काय? कोणती पद्धत आली? मेहंदीची पद्धत. पूर्वी मेहंदी घरात काढून घ्यायचे, आता जो व्याजानं पैसे काढून लग्न लावतो ना तो सुद्धा मेहंदीचा कार्यक्रम करतो. बरं, तो कार्यक्रम बी इतका विचित्र आहे ना. 80 वर्षाचा म्हातारा गल्लीत उभा राहतो, म्हातारी ओट्यावर बसते आणि म्हातारा म्हणतो मला लगीन करायला पाहिजे. म्हातारी म्हणे ना कंबर मोडायला पाहिजे का लग्न करायला पाहिजे. महाराज असा डान्स करतात लोक. तर मेहंदीचा कार्यक्रम, नवीन नवीन पद्धती. आता फोटोग्राफरांच्या विरोधात बोललं ना पुन्हा मग ते पेटतं. प्रिवेडिंगची पद्धत पण फार चुकीची आहे. अशा बऱ्याच पद्धती आहेत महाराज. लग्न वेळेवर लागले पाहिजे, लग्न चांगले झाले पाहिजेत. पूर्वी एक पद्धत होती बरं का, नवरीवाले वराडातले पोरं नवरीकडून उभे राहायचे, नवरदेववाले नवरदेवाकडून उभे राहायचे आणि मग ते मंगलाष्टक झालं की ते नवरदेववाले नवरदेवाला उचलून घ्यायचे आणि नवरीवाले नवरीला उचलून घ्यायचे. एका लग्नात झालं ना असं, पहिले मुलगी हार टाकते की नाही, त्या पोरांनी काय केलं, नवरदेवाला उचलून घेतलं. पोरगी हुशार होती, शिंदखेड्याची होती, की दुरून हार फेकून दिला. तो नवरदेवाच्या गळ्यात राहून गेला आणि बामणाच्याच गळ्यात पडून गेला.
नवरदेवाचं काय झालं माहीत नाही, पण बामणाचं शिधं झालं बरं का. ऐका ना, अनेक पद्धती आहेत अशा ज्या चुकीच्या आहेत. वेळेच्या अभावी आपल्याला सर्व नाही सांगता येणार. लक्ष्मी मातेनं सांगितलं माझे वडील आले पाहिजेत. वडील येताना पाहिले, वराडी म्हटले ब्राह्मण बुवा का पडताय? सारे वराडी पण पळायला लागले. मंडप खाली झाला. लक्ष्मी मातेनं विचारलं, प्रभू काय झालं लग्नात? काय व्यक्ती आलं? काय म्हणून लोक पडतात? काय संकट ओढवलं? परमात्म्यानं सांगितलंय तू हातोपाई केलं. काय तुझ्या बापाला नाही म्हटलं होतं, तू बोलवायला लावलं, बघ तुझा बाप आल्यावर सारा मंडप खाली झाला. लक्ष्मी माता म्हटली, माझा बाप काही त्याच्या इच्छेनं आला नाही. माझ्या बापाला तुम्ही बोलवलंय, रीतसर आमंत्रण दिलंय, म्हणून माझा बाप आलाय. काही करा, माझ्या बापाची बसण्याची व्यवस्था करा. परमात्म्यानं सांगितलं, ठीक आहे, तुझी इच्छाच आहे ना की मी तुझ्या बापाची बसायची व्यवस्था करावी. परमात्म्याने हातावरचे केस उपटलं सज्जनो, आणि 7ही समुद्र त्या केसाच्या त्या खड्ड्यात बसवलेत. काय परमात्म्याची व्याप्ती असेल. एवढा मोठा असणारा परमात्मा नंदाच्या घरातही तुकोबराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. अनंत ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांडे अनंत सर्वात मोठं नवल आहे सज्जनो. अनंत ब्रह्मांडे एकी रोमी ऐसे देंडे. त्याचे पवाडे आहेत, त्याची ख्याती आहे, त्याचं नाव आहे की अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहेत ना तो नंदाच्या घरी. अशा कितीतरी गोष्टी आहेत ना महाराज, ज्या खऱ्या वाटत नाहीत पण खऱ्या आहेत. हे परमात्म्याच्या लीला आहेत, हे परमात्म्याच्या जीवनातले कोडे आहेत सज्जनो. परमात्म्याच्या जीवनातले अनेक कोडे आहेत बरं का. आपल्याला व्यवहारातले कोडे कळत नाही, परमार्थातले कोडे कधी कळतील, परमात्म्याच्या जीवनातले कोडे कधी कळतील. व्यवहारातले छोटे छोटे कोडे आपल्याला समजत नाही. आम्ही लहान असताना कोडे असायचे, एवढूसा गडू तेल देखे देखील लरू, एवढूशी काठी देवा उन्मुठी. मग त्याचे उत्तर असायचे कांदा, काही तो रस्ता, 2 पायना कांदा नाही, तो कांदा वेगळा बरं का. महाराज असे अहो काही काही कोडे असे असतात ना, उत्तर त्याच्यात असतं पण कळत नाही माणसाला. आता एक पोरग गेलं त्याच्या वहिनीकडं, वहिनीकडं म्हणजे कोणाकडं? मोठ्या भावाच्या बायकोकडून. वहिनीला म्हणतो, वहिनी वहिनी मी तुमचा नवरा, लवकर आवरा, शिनखेडा बाजाराला जायचं. वहिनी म्हटले, मुसाळं फोडीन, नालायक कुठला. वहिनी आईच्या जागेवर आहे. मला बायको म्हणतो, वहिनी तुम्हाला समजलं नाही, माझं काय म्हणणं व्यवस्थित आहे का. वहिनी वहिनी तुम्ही माझी बायको, मी तुमचा नवरा, लवकर आवरा, शिनखेडा बाजाराला जायचं. मुसाळं फोडीन नालायक का. मला बायको म्हणतो, वहिनी हेच तुम्हाला कळालं नाही ना, उत्तर त्यातच आहे. म्हणे काय म्हणायचं तुला. तो म्हणे मला असं म्हणायचं, वहिनी वहिनी तुम्ही आणि माझी बायको दोघी जणी, मी तुमचा नवरा, आम्ही दोघी जण, लवकर आवरा, बाजाराला जायचं. पाहता काय माझ्या तोंडाकडं. अरे छोटे छोटे कोडे आहेत ना बाबा, नाही माणसाला उमजत. असे असं काही काही कोड्यांमध्येच उत्तर असतं पण माणसाला नाही कळत. 1.5-2 मिनिटात सांगतो ऐका. एक सुताराचं पोरग, एक शिंप्याचं पोरग, एक सोनाराचं पोरग, एक बामणाचं पोरग, 4 गावात बसलो. म्हटलं का रे लग्न जमिनात आपले, आणि मग काय करावं लागेल. नोकरी बघा ना, नोकरी फिर छोकरी, टाळा नाही त्याशिवाय. म्हणजे बघ गावात मजा नाही, शहरात जाऊ. निघाले 4च्या 4 शहरात आले. शहरात आल्यानंतर सुताराचं पोरग एका सुताराच्या दुकानावर मुक्कामी राहिलं, सोनाराचं पोरग ज्वेलरीवर मुक्कामी राहिलं, शिंप्याचं पोरग शिंप्याच्या दुकानावर मुक्कामी राहिलं. आणि जो तो जिथे तिथे कामाला लागलं. ब्राह्मणाचं पोरग एका मंदिरात पुजारी झालं. 2 वर्ष मेहनतीनं काम केलं, सर्वांकडे धन जमा झालं, पैसा जमा झाला. 4 एकत्रित आले, म्हणे आता गावाकडे जायला काही हरकत नाही, चला निघू गावाकडे. एक म्हटलं, अरे जेव्हा आलो ना तेव्हा आपल्याकडं काही नव्हतं, आता जायला निघालो आपल्याकडं डबुल आहे. म्हणे मग असं कसं जाता येईल. पूर्वी काय 4 व्हीलर मोटरसायकली होत्या काय, पायी प्रवास. आणि आपल्याला 4 रात्री पडतात, 4 रात्रीचे मुक्काम आहेत. म्हणे मग आपण 1 जणांना जागा राहायचं आणि 3घांना झोपायचं. म्हणजे एकाचं
झोप जाते पण तिघांची झोप होते. चाललं म्हटले, छापाकाटा केला. पहिला नंबर लागला सुताराच्या पोराचा. तिघी पोरं झोपले, सुताराचं पोरगं जागं राहिलं. सुताराचं पोरगं म्हणतं, अरे मी जर असाच बसलो तर मला झोप लागेल, रात्री काहीतरी काम केलं पाहिजे. बरं, मग त्यानं भली मोठी अशी लाकडाची फडी घेतली आणि त्या फडीवर त्यानं हातानं कोरीव काम केलं आणि रात्रभर जागा राहिला. सकाळी 5 वाजेपर्यंत त्यानं त्या फडीवर सुंदर अशी एक बाहुली तयार केली, पोरीचं चित्र तयार केलं. सकाळी तिघीजणं उठले आणि तिघांना सांगितलं, म्हटलं ए तुम्ही झोपा जोडल्या रे, बघा रात्रभर झोपलो नाही, मी काय शिकलो 2 वर्षात याची कलाकृती बघा. या छोट्याशा लाकडावर मी उतरवली, बघा किती सुंदर बाहुली तयार केली. बाहुली बोराईल करते, बाहुलीलाही सुंदर आहे. म्हटलं बरं ठीक आहे. दुसरा नंबर लागला शिंप्याच्या पोराचा. शिंप्याचं पोरगं म्हणतं, सुताराच्या पोरानं त्याची कला दाखवली, मी पण माझी कला दाखवल. रात्रभर जागा राहिला, हातानं कापडं शिवले आणि त्या बाहुलीला सुंदर असे कपडे त्यानं परिधान करून दिले. बरं बघा रे म्हटले, सुताराच्या पोरानं त्याची कला दाखवली, मी पण माझी कला दाखवली. शिंप्याचं पोरगं म्हणतं, मीला कपडे शिवून दिले. बरं तिसरा नंबर लागला सोनाराच्या पोराचा. सोनाराचं पोरगं म्हणतं, सुताराच्या पोरानं कला दाखवली, शिंप्याच्या पोरानं कला दाखवली, मी कशाला मागं राहू. तो रात्रभर जागा राहिला. त्यानं सुवासिनीला लागतात तेवढे सुंदर आभूषण तयार केले आणि आपल्या हातानं त्या मूर्तीला चढवले. काय जे असतील ते जोडवे, साकड्या, पैंजण, मंगळसूत्र, कंबरपट्टा असं सर्व त्या ठिकाणी त्या बाहुलीला परिधान करून दिलं. आता झालं असं, 3 रात्री गेले आणि शेवटची रात्र राहिली. शेवटची रात्र राहिली आणि लाल दिव्याची गाडी आली. इकडं पहा, बघता झालं असं. मग ते ब्राह्मणाचं पोरगं म्हणतं, का रे इकडं पहा तुम्ही, अय भाऊ मला काय शिंगडे का रे. ते ब्राह्मणाचं पोरग, एक तर मी पाठ करून आलो, विसरून जातो मग असं काय असलं की. हा ना दादा, गडबड होती आपली. ते शिंप्याचं, ते ब्राह्मणाचं पोरगं म्हणतं, अरे सुताराच्या पोरानं कला दावली, शिंप्याच्या पोरानं कला दावली, सोनाराच्या पोरानं कला, मी काय मागं राहू. रात्रभर अभ्यास केला आणि सकाळी 3 वाजता मंत्रोच्चार चालू केले. सकाळी 5 वाजता प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हटले आणि त्या बाहुलीत त्या ब्राह्मणाच्या पोरानं प्राण उतरवले महाराज. त्या बाहुलीची बाई तयार झाली आणि 5 वाजता 4 इंची भानगड लागली. सोनाराचं पोरगं म्हणतं माझी बायको, शिंप्याचं पोरगं म्हणतं माझी बायको, बामणाचं पोरगं म्हणतं माझी बायको आणि सुताराचं पोरगं म्हणतं माझी बायको. शिंदखेडेकर, मी तुम्हाला विचारतो, ती कोणाची बायको. शिंदखेडेकर, इकडं तिकडं काय पाहू राहिलं तुम्ही, ती कोणाची बायको सांगा, नाही तर मग सोडतो मी कीर्तन. झालं आता, काय टाईम संपला, आता 20 मिनिटं राहिले. सांगता का जाऊ घरी. अरे ती बायको कोणाची, 4 पैकी एकाचीच आहे. कोणाची. आता कोणी शिंप्याची सांगेन, कोणी सुताराची सांगेन, कोणी एकाची तर आहेच कोणाची तरी. ती बायको आहे सज्जनो कोणाची, सोनाराच्या पोराची. का बरं माहिती आहे काय, सुताराच्या पोरानं फक्त आकार दिला. तिचं आणि सुताराच्या पोराचं बाप लेकाचं नातं आहे. शिंप्याच्या पोरानं तिला वस्त्र परिधान केले, हे काम लज्जारक्षणाचं भाऊ करतो. तिचं आणि त्याचं भावाचं आणि बहिणीचं नातं आहे. आणि ब्राह्मणाच्या पोरानं त्यात प्राण ओतले, हे काम आई करत असते. आई आणि मुलीचं नातं आहे. फक्त ज्यानं आभूषण तयार केले आणि आपल्या हातानं गळ्यात मंगळसूत्र तिच्या घातलं म्हणून ती सोनाराची पोरगी झाली. पगारा एवढं झालं आता. ऐका ना सज्जनो, अहो हे व्यवहारातले कुडे आपल्याला कळत ना, परमार्थातले कुडे कधी कळतील सज्जनो सांगा ना. पण तरी सुद्धा तो परमात्मा ज्याची व्याप्ती नाही बरं का, ज्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तूची रघुराया, त्या परमात्म्याचं वर्णनच करता येऊ शकत नाही. तो परमात्मा नाटकं करतो आपल्या जीवनात. काय नाटकं करतो. अभंगाच्या दुसऱ्या चढताना ठेका धरला प्रकाश दादा, त्यानं उंबरा चढताना ठेका धरला, यांनी म्हणताना ठेका धरला. हा लय गड, वा वा. ऐका ना, परमात्मा इतका नाटकं करतो महाराज. त्याच्या नाटकं करण्याचे अनेक उदाहरणं तो. थोडं चालायला लागले परमात्मा, चालता खेळायला लागले. खेळता मित्रमंडळी जमा केले आणि गेले ना परमात्मा नदीच्या काठावर, यमुनेच्या तीरावर गेले. सारे गोपाळ खेळायला लागले. परमात्म्यानं गप्पागप मूठ भरावी, तोंडात माती घालावी. गप्पागप मूठ भरावी, तोंडात माती घालावी. गोपाळाने पाहिलं परत आले. कन्हैया नको खाऊ माती. मला हिंदीतून येत नाही ते सांगता, ते थाको माको प्रकाश झाले. कन्हैया माती खाऊ नको. कन्हैयानं सांगितलं तुला माहित नाही, कलियुगातल्या बाया किलो खातात, मी थोडी खाल्ली तर काय बिघडलं रे. अरे नको खाऊ, आजार होईल तुला, रोग होईल. ऐकायला तयार नाही. मोठ्या भावाला बोलवा रे, याच्या पडा. बलराम दादाला खाऊ नको माती. कन्हैया म्हणे त्रेतायुगात मी मोठा होतो, तो यार दम हाणला का रे. म्हणे नाही. मग तू बी दम हाण नको, अशीन मोठा.
काय करावं, काही गोपाळ गेले ना घरी, मैया हो यशोदा मैया क्या हुआ, तेरे लाला ने माटी खाई, सुन माई तेरे लाला ने मिट्टी खाई. धावतच आली, पदर खोसला, केस मोकळे, विस्कटलेले केस. कशी माती खाल्ली माझ्या देवानं, कन्हैयानं का माती खाल्ली, विचारत विचारत येते. कन्हैया सच बोल, तूने मिट्टी खाई. मैया मैं सच बोलता हूं, मिट्टी नहीं खाई. कन्हैया खोटं बोल नको, खरं सांग. हे पोरं सांगतात, आई तुला माहित नाही, मी माती खाल्ली नाही. आई खरं बोल, आई तुझी शपथ. माती खाल्ली नव्हती का? किती लबाड आहे मग, खोटी शपथ घेतली. आई तुझी शपथ, मी माती खाल्लीच नाही. हे पोरं कसं काय सांगतात, आई तुला माहित नाही. हे सर्व जमून माझ्याकडे आले आणि मला म्हणतात, कन्हैया तुझ्या घरी 9 लाख गाई, दयादुधाची डोंगर, नवनीताची पूर, आम्हाला तुझ्या घरी घेऊन चालेल, माक्कन मिश्री खायला दे. मी यांना म्हटलो, अरे जरी 9 लाख गाई आहे, माझी आई सकाळी 3 वाजता उठते, 3 वाजेपासून घुसडण करते, किती कष्टानं लोणी काढते, तुम्हाला आई तर खायला कसं काय देऊ. मग यशोदा म्हणते, कन्हैया यांचं जाऊ दे, हा बलराम म्हणे हा यांच्याच कंपनीचा मालक आहे, तुला माहित नाही, हा यांचा मेड्या, हा पण यांच्यात. अरे नाही 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 नाही, बलराम खोटं बोलू शकत नाही. तो म्हणतोय की तू माती खाल्ली असं. बळीराम दादा हो बळीराम दादा, आई गाई नाही म्या कातली आई दा. हा बलराम दादा सुद्धा खोटं बोलतो. बर बर बर, माती खाल्ली नाही का? नाही आई, इकडं ये. जवळ बोलवलं, हातात काठी घेतली. जगाचा मालक, ज्याच्या सत्तेशिवाय माय काय नको वाजू, हातात काठी आहे, ज्याच्या सत्तेशिवाय झाल्यावरचं पान सुद्धा हलत नाही, त्याची इच्छा असली तरच साऱ्या गोष्टी होतात. तो जगाचा मालक, या ब्रह्मांडाचा धनी, यशोदा मातेसमोर थरथर कापतो महाराज. ही त्याच्या जीवनातली लीला आहे. बरोबर. मग असं वागणारा परमात्मा तसाच असला का? नाही नाही, तो असंही वागला आणि बलाढ्य असणारे राक्षसही त्याने मारले. मार येले दैत्य गाढे, असं कोण म्हणतं? मी नाही म्हणत, तुकोबराय म्हणतात. त्याचे पुराणी पवाडे, त्यानं कितीतरी मारले, त्याला रावण पुरला नाही, हो, त्याला शिशुपाल पुरला नाही, त्याला कितीतरी असुर त्यानं मारून टाकले. अहो, छोटासा असणारा कन्हैया, आणि त्या कन्हैयाला मारण्याकरता पुतनेचा भाऊ आला, नाव त्याचं बाबडभट. तो बाबडभट आला आणि यशोदा मातेला म्हणतो, यशोदे तुझ्या पोराचं भविष्य सांगतो. बाबडभटानं खोटं भविष्य सांगितलं नाही बरं का. बाबडभट जेही बोलला ते खरंच बोलला. ब्राह्मण लोक खोटं बोलत नाहीत. त्यानं खरं भविष्य सांगितलं, यशोदे तुझं पोरगा मूळ नक्षत्रावर जन्माला आलं, मारून टाक त्याला. का बरं? ते लबाड निघल, चोऱ्या करल, अनेक बायका करल, तुझ्या कुळाचं वाटोळं करल. काय खोटं बोलला तो? खरं भविष्य सांगितलं. आता बाबा लोक खोटं सांगतात. माझी प्रार्थना आहे माही तुम्हाला, हात जोडून, महाराज बिराज खड्ड्यात जाऊ दे, पोरगा म्हणून ऐका. तुमचा पोरगा आहे असं समजा. माझी विनंती आहे तुम्हाला, जगात कोणत्याच बाबा बुवाला हात दाखवायचा नाही. तुमचं भविष्य सांगणारा बाबा बुवा अजून जन्माला यायचं बाकी आहे. कोणी खरं भविष्य सांगत नसतंय. असं भविष्य काढायला असतं काही नसतं झालं. तुम्हाला काही सोय नाही. बाबा दिसला की दाव हात. आम्हाला सोडत नाही काय बाय. मी नेहमी सांगतो, माझ्या स्वभाव, मी खोटं बोलत नाही, खरं सांगत नाही. एका गावात कथा, दुपारी 2 वाजता म्हातारी आली, दरवाजा ठोकला. म्हणलं काय? म्हणे तू अशी काम आहे. म्हटलं काय काम आहे? संध्याकाळी 5 वाजता. म्हणे आत्ताच काम आहे. मी दरवाजा उघडला, मी कॉटवर बसलो, म्हातारी समोर बसली, 2-4 बाया तिच्या आजूबाजूला. म्हातारी म्हणे भाऊ, रडायला लागली बुवा ढसाढसा. म्हटलं काऊन रडते? म्हणे भाऊ माझा पोरगा माझा ऐकत नाही. म्हणता येडी तू, कोणाचाच ऐकत नाही, तुझा काय घेऊन बसली? म्हणे मला लयच विचित्र आहे. म्हटलं मग? म्हणे त्याची कुंडली, काहीतरी भविष्य सांग. आता मन मला उमजत नाही, त्यानं काय सांगू, पण नाही म्हणायला लाज वाटणे. मी त्याची कुंडली लिहिली, पान पलटाव. तिला म्हणतं मावशी, म्हणे का तू नवरा रामसिंग आहे का? म्हातारीने एवढाला डोया काय
बाजून बाईले सांगे देख सांगू नये का बाबा काही राहू हुशार आहे. मन नवराम सिंग बाबाला कसं माहिती. मी जसं जसं भविष्य सांगू म्हातारी आज म्हणे मावशी तुला नवराम सिंग हा बाबा, तुला 3 पोरं हा बाबा, 2 उवा हा बाबा, 3 नातू हा बाबा, काली 15 किलो गहू आणतात हा बाबा, 10 किलो तांदूळ हा बाबा. म्हणतो येडी तू कुंडली घर टाकीऊन येईन रेशन कार्ड येऊन ये. माल जर भविष्य समजतं तर मी बोमा मारत फिरतो का जळगाव मग ऑफिस टाकून बसतो का मी. असं नसतं. दादा तरी वातावरण नाही हे वादन मा दिवा लावणं चालू येऊ वातावरण मग सापडायला पाहिजे. गोट विठाला बदल झाला माझ्यात. काही अभ्यास केला दादा मी म्हणजे काय लागतो त्याचा. ऐका ना सज्जन, तो बाबडभट परमात्म्याने असा हाल करून करून पाठवला. जानवे तुटले पंचांग फाटले आणि धोतर गडाले टिंब टिंबचे. इतका पलाढ्य असणारा परमात्मा, इतका ताकदवान असणारा परमात्मा, पण त्या परमात्म्यानं जीवन जगून तुम्हाला आणि मला सीख दिली. काय परमात्म्याचं आयुष्य 125 वर्षाचं. देव किती वर्ष जगला? 125 वर्ष. 125 वर्षात परमात्मा 11 वर्ष गोकुळात राहिलेत, 14 वर्ष मथुरेत राहिलेत आणि 100 वर्ष द्वारिकेत राहिलेत. 125 वर्षाचं आयुष्य देवाचं. 11 वर्ष गोकुळात, 14 वर्ष मथुरेत आणि 100 वर्ष द्वारिकेत. सज्जन हो, पण 125 वर्षात परमात्म्याच्या जीवनात एक क्षण सुखाचा सांगा. अरे जन्म दिल्या दिल्या जन्म देणाऱ्या आईला सोडावं लागलं, दुसरीकडे राहावं लागलं. तिथं चोरीचा आळ आला, गौडणीने त्रास दिला. 11 वर्षातून मथुरेत गेले. 17 वेळेला जरासंधानं स्वारी केली. 18व्या वेळेला कलंक लावून घेतला. युद्धभूमी सोडून जावं लागलं. नाव पडलं रणछोड. द्वारिकेत बेट निर्माण केलं महाराज. आपलं समुद्रात बेट निर्माण केलं. तिथं सोन्याची नगरी निर्माण केली. सोन्याचं घर असून सुद्धा देवाला बायको भेटेना. साधं दुःख आहे का? सोन्याचं होतं, सोन्याचं, तरी बायको भेटेना. कारण देवाचा बायोडाटाच फॉल्टी होता. त्या दादांची कथा ठेवा, ऐकून घ्या देवाचा बायोडाटा कसा होता. अख्खा बायोडाटाच फॉल्टी होता. अरे पोराच्या खाली पोराचं बापाचं नाव लिहावं लागतं. कृष्णाच्या